सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने अद्याप निर्णय झालेला नाहीये। मात्र त्या ठिकाणाहून इच्छुक असणारे आमदार शशिकांत शिंदे असतील, यासोबतच सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील असतील आणि त्यांचे चिरंजीव सारंग पाटील असतील, या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अजूनही निर्णय झालेला नाहीये, मात्र तिन्ही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। काय फायनली चर्चा झाली? आज सातारा माढा या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी पवार साहेबांच्याकडे मी या ठिकाणी आलो होतो आणि काय करावं लागेल संभाव्य उमेदवारांच्या बाबतीमधला यादीबाबतीत चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल त्याप्रमाणे ते निर्णय घेतील। श्रीनिवास पाटील यांना अद्याप ही तब्येतीच्या कारणास्तव आपण लढणार नाही अशी भूमिका घेतली, मात्र त्याच ठिकाणी शशिकांत शिंदेंचं नाव मात्र आघाडीवर नाही। श्रीनिवास पाटील साहेबांचा आमचा आग्रह होता, कारण आमचं म्हणणं होतं की श्रीनिवास पाटील साहेबांनी परत एकदा ही निवडणूक लढावी अशा प्रकारची विनंती होती आणि ती विनंती त्यांनी मान्य करावी यासाठी आमचा आग्रह होता। पण खरोखर त्यांची तब्येत बरोबर नसल्याचं ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे त्यांनी ती असमर्थता दाखवली आणि त्यांनी सांगितलं पार्टीचं काम मी त्या ठिकाणी करेल। राहिला माझा विषय, मी पवारसाहेबांचा एकनिष्ठ आहे। पवारसाहेब जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाशी मी बांधील असेल। मी कधी त्याच्या बाबतीमध्ये अपेक्षा केली नाही। ज्यांच्या नेत्यामुळे घडलो आहे मी त्या नेत्यांचा आज संघर्षाचा जो काळ आहे त्या काळामध्ये त्या नेत्याच्या पाठीमागं बरोबर उभं राहिलं पाहिजे या विचाराचा मी आहे। म्हणजे काय पक्षाची जी काही जबाबदारी असेल भविष्यातली अजूनही निर्णय झालेला नाही। अजून एक दोन नावाच्या बाबतीमधली चर्चा चालू आहे। तो निर्णय होईल त्यावेळेला त्या ठिकाणी लढायची तयारी ठेवायची आणि त्याप्रमाणे कोणी उमेदवार असला तर मी फार जोरदारपणे त्यांचं सातारा जिल्ह्यामध्ये काम करणार। सोशल मीडियात अशी देखील महत्त्वाची चर्चा होती की जे 83 वर्षाचे योद्धे लढत आहेत त्यांचा मित्र हा रणांगणातून माघार घेतोय। काय या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे? काय श्रीनिवास पाटील यांचं म्हणणं? श्रीनिवास पाटलांनी स्वतःची मानसिकता लढण्याची दाखवली होती। एकदा गव्हर्नर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी फक्त पवारसाहेबांच्या या ठिकाणी पवारांच्या प्रेमापोटी त्यांनी उदयनराजेंच्या विरुद्ध या ठिकाणी लढाई केलेली आहे। ते माघार घेणारे नाही, ते लढवय्ये आहे। फक्त वस्तुस्थिती आहे काही महिन्यापूर्वी त्यांच्या धर्मपत्नींचं निधन झालं। आज त्यांची तब्येतीचे कारण ही आहे 84 वर्षे आहेत, त्यामुळे त्यांनी लढण्याच्या बाबतीत माघार घेतली नाही। आजही त्यांची लोकप्रियता श्रीनिवास पाटील साहेबांनाच उमेदवारी द्यावी अशी सातारा जिल्ह्यातून मागणी आहे। त्यामुळे ते निवडून येणाऱ्याबद्दल शंका नाही, फक्त त्यांनी त्यांची तब्येतीचं कारण सांगले। वस्तुस्थिती आहे त्यांना 2 लोकं घेऊन जावं लागतात, दिल्लीला जायचं असतं, त्यामुळे त्यांनी ती असमर्थता दाखवलेली आहे। त्यामुळे त्यांनी माघार घेतली असं नाही आहे, त्यांनी लढण्याची मानसिकता असताना सुद्धा तब्येतीमुळे ते लढत नाही। शरद पवारांनाच त्यांना साताऱ्यातून लढावं असं देखील आपण एक प्रस्ताव केली होती आम्ही मागणी। साहेबांना सांगितलं होतं की सातारा जिल्हा चव्हाण साहेबांचा आणि तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पवार साहेबांना आम्हाला भाग्य लाभेल, एकदा मतदान करण्याचा आम्हाला संधी मिळाली याचा आम्हाला आनंद आला, तो आग्रह होता। पण साहेबांनी सांगितलं की मी पहिल्या प्रथमच जाहीर केलं आणि महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये मला पूर्णपणाने वेळ द्यायचा आहे, त्यामुळे मी काय निवडणूक लढवणार नाही। आज दुसरी यादी जाहीर होती आणि शशिकांत शिंदे यांचं नाव जाहीर होईल अशा पद्धतीची शक्यता? मला त्याची काही कल्पना नाही। आपण पाहतो एकंदरीत शशिकांत शिंदे यांना नुकतीच भेट घेतलेली आहे शरद पवारांची आणि आज दुसरी यादी जाहीर होणार आहे। आता शशिकांत शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब होतंय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, मात्र त्या संदर्भातले संकेत सध्या मिळताना पाहायला मिळतात। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।